तर महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण जाहीर करण्यात आलाय। भगतसिंग कोश्यारी हे 2019 ते 23 या दरम्यान महाराष्ट्राचे राज्यपाल होते। भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर असताना त्यांच्या वक्तव्यांची मोठी चर्चा झाली होती। अनेक आक्षेपार्ह वक्तव्य भगतसिंग कोश्यारी यांनी केली होती। त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होतं। आता याच भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। त्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे। लोकशाही संविधानाची हत्या करून ठाकरे सरकार, उद्धव ठाकरे यांचं सरकार उलथवून टाक, हे आम्ही सांगत नाही। हे चीफ जस्टिस ऑफ इंडिया चंद्रचूड यांनी सांगितलेलं आहे। राज्यपालाने काही अनावश्यक आणि बेकायदेशीर कृत्य केली। लोकशाही, संविधान आणि महाराष्ट्रातील जनतेच्या लोकभावना पायदळी तुडवल्या। संविधानाची हत्या केल्याबद्दल राष्ट्रपतींनी किंवा प्रधानमंत्र्यांनी त्यांना पद्मभूषण दिला असेल तर मी त्याचा निषेध करतो, शिवसेना निषेध करतो। माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मश्री पुरस्कार मिळणार आहे अशी त्यांचं नाव आलेलं आहे। कसं पाहतं त्यांच्याकडे महाविकास आघाडी सरकार असताना अत्यंत वादग्रस्त अशा प्रकारे रामकृष्ण हरी त्यांच्या काळात त्यांनी जी म्हणजे ज्यांना आमच्या देवासमान आहेत, आम्हाला आमचे श्रद्धास्थान आहेत असे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंबद्दल वगैरे ज्या कॉमेंट्स केल्या ना, त्या आम्हाला वेदना देऊन गेल्या। त्यामुळे ते एक मनात नेहमी तेवढी कटुता आणि दुःख हे आयुष्यभर राहील। भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण जो पुरस्कार जाहीर झाला, खरं तर त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे। स्वतःच्या राजकारणापलीकडे किंवा पक्षाच्या राजकारणापलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या माजी राज्यपालाला जर असा पुरस्कार मिळत असेल तर त्यांचं आम्ही स्वागतही करतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो। दरम्यान या सगळ्या आरोपांनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। पहाडी क्षेत्रातलं त्यांचं कार्य, नेपाळ सोबत भारताचे संबंध सुदृढ करण्याचं त्यांचं कार्य, अशा विविध अंगी कार्यांमुळे त्यांना पद्मश्री दिलेली आहे। मला असं वाटतं की काही छोट्या मनाचे लोक या ठिकाणी एक प्रकारे विवाद उभा करताय। खरं म्हणजे मला कुठल्याच विवादात पडायचं नाही, पण काही लोकांच्या काळामध्ये काय काय घडलंय आणि कोणाला पद्मश्री मिळाली आहे हे जर मी सांगायला लागलो तर आजच्या दिवसाचं ते औचित्य राहणार नाही, म्हणून मी त्याबद्दल काही बोलत नाही। थँक्यू। तर मुंबरा हिरवा करून टाकू या सहेर शेख यांच्या वक्तव्याची भाजप नेते आणि मंत्री गणेश नाईक यांच्याकडून पाठराखण करण्यात आली आहे। त्यांच्या